फॅन काय बाबे गरम होतं इथं नाही काय बाबे माँ हवे कब आओगे माँ. शुभ सकाळ मित्रांनो. आता आम्ही रूममधून मार्केट फिरणार आहोत. मार्केटमध्ये चाललोय खरेदी करायला. मित्रांनो, हा ब्लॉग आमच्या संपूर्ण प्रवासाचा शेवटचा भाग आहे. म्हणूनच आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या भागात आम्ही आमच्या प्रवासातील सगळे अनुभव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा ट्रिपचा पूर्ण झालेला खर्चसुद्धा दिलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्ही चुकवू नका. आणि जर तुम्हाला ही सिरीज पूर्ण पाहिजे असेल तर आमचे जुने ब्लॉगसुद्धा नक्की पहा. काय ते मोबाईल काय ते त्यानंतर सकाळचा नाश्ता आम्ही इथं करतोय. आमच्या हॉटेलच्या जवळच एक हॉटेल बघितलं तिथं. तर मित्रांनो, आता आम्ही द्वारका नगरी सोडून पुण्याकडे चाललोय. खूप चांगले सीन आहे. या रिक्षाचं भाडं 120 रुपये घेतले त्यांनी 6 जणांचे. अशा 2 रिक्षा केल्या आम्ही. तर मित्रांनो, आम्ही चाललो आमच्या परतीच्या प्रवासाला. आमचा प्रवास खूप भारी झाला. 4 दिवस कसे गेले कळलंच नाही आम्हाला. नाही रिटर्न येताना होती की ती स्लीपर भेटली ना म्हणून एसी घेतली. 66, 67. गाईज हे बघा, आम्ही ट्रेनमध्ये बसलो नाही तर आमच्या नाही 2 राखीसांना भूक लागलेली आहे. राखीस. हा तो पहिला राखीस. हा पहिला राखीस आणि हा दुसरा राखीस आणि हा सगळ्यात मोठा राखीस तिकडे घे. किरण 4 दिवस झाला आपली वेळ उचलून घेत होता. वेळ फिरवत होता. आज आम्हाला मुहूर्त लागला वेळ खायचा. ओके, वेळ झालं सांगतो. तिनं सांगतोय टिश्यू पेपर पण घेतले होते. आणि एक जण कसा सेंट मारून आलाय तो गाली कैसे दे रहा है तू? भैया मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं भैया. गाली तो मुंह से निकलती है. गाली तो मुंह से निकलती है. मेरे धोखे से निकल गई आज. जीव झालाय पण खूप चिडलेले वासनीच नको झाले. दादा वैद्यपून आले. विनायक बघा काय म्हणतोय. अक्षय सर, तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक केल्यात, त्यांना सांगा ना बेळ बनवूस तोपर्यंत, कांदा कापूस तोपर्यंत ट्रेन थांबव म्हणून. काय होतं हलते का थांबवतो का?
बोलला काय बोलला ऐकत मुका बोलला माया ओ कुत्रा बोलला आणि कुत्रा बोलला दोघे डॉन जेवायला बसलेले आहेत सगळे. समीरने झोमॅटोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि बरोबर आमच्या त्या स्टेशन अहमदाबादच्या स्टेशनला आम्हाला जेवण मिळालेलं आहे. पोरं आता सगळे जेवण करतात. तर बघा तुम्ही जेवणात काय काय आहे. 2 भाज्या आहेत, एक स्वीट आहे, वरण आहे, पापड आहे, 3 चपात्या आहेत प्रत्येकाला आणि चांगल्या पद्धतीने आलेलं आहे हे. म्हणजे पहिलेच टाईम आहे आमची हे सगळं घ्यायची. आम्हाला वाटलं होतं आम्ही कसं जेवण करू, पण छान समीरने छान नियोजन केलं आहे. समीरला मानलं पाहिजे. समीर बॉय थँक्यू. तर मित्रांनो सकाळच्या 4:15 वाजता आम्ही दादर स्टेशनला उतरलो आणि आमची मुंबईवरून पुण्याला जाण्याची ट्रेन 9:30ची आहे ना, 9:30ची ट्रेन आहे आमची. तर आता आम्ही टाईमपास करतोय स्टेशनला बसून. केतन झोपलं आहे, बाकी सगळे पोरं मोबाईलवर टाईम घालवत आहेत, टाईमपास करत राहिले. आम्हाला असं 9:30पर्यंत वाचायचं आहे, 7 कळत वाचायचं आहे. ऑफिसर आलं की 9:30ची ट्रेन आहे. तर आम्ही बराच वेळ थांबण्यापेक्षा ठरवलं सगळ्या पोरांनी की सिद्धिविनायक मंदिरला जायचं दर्शनाला गणपतीच्या. सगळे आम्ही चाललोय. आता आम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आलो आहे. आमचं आता बॅग ठेवायचा, कुठे ठेवायचं ते प्लॅनिंग चाललं आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर. असंच अचानक भयानक आमचा प्लॅन झाला की वेळ होता, आमची 9ची ट्रेन होती. 9ची ट्रेन असल्यामुळे पोरांनी प्लॅन केला की जाऊया, पण बॅगा ठेवायचं वांदं होतं. 4 जणांची तोंडं वाकडी होती. यायचं की नाही हा प्रश्न होता, पण आम्ही आलो. 2 टॅक्सी करून आलो. पहिल्यांदा आम्हाला 2,000 रुपये सांगितले, नंतर 1,000 रुपये सांगितले, पण आम्ही 20-20 रुपये देऊन इथं आलेलो आहे. हे बघा एवढ्या सगळ्या बॅग आहेत आमच्या. ट्रिपहून आल्यानंतरची अवस्था आहे आमची. आता थोड्याच वेळात आम्ही गणपतीरायाचं दर्शन घेऊन परत येऊ आणि पुण्याला निघू. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा लाडका सुजित कासरू. फक्त विचारतो नाही का. तर मित्रांनो आमचा एवढा 4-5 दिवसाचा प्रवास खूप भारी झाला. खूप पोरांनी धमाल मजा केली, खूप मस्ती केली. आणि हा एक मजा म्हणजे अशी की सिद्धिविनायकाच्याच दर्शनाने संपूर्ण झाली. तर आता सिद्धिविनायकचं दर्शन पण खूप भारी झालं. इथे नाश्ता करतो आहे, उडीदवडा, सांबर. नाही खाल्ली मग बाबू भाई एक बाईट लो. तिकडे लागलोय. फायनली आमची ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही जीवाची मुंबई या ठिकाणी आहे आणि नाश्ता केलेला आहे. आता आम्ही आमच्या मूळ ठिकाणी चाललेलो आहे, जे की आहे पुणे. पुणेकडे आता रवाना होत आहे. आमची ट्रेन 9 वाजता आहे. सो आम्ही आता चाललोय पुण्याला. उद्यापासून वर्किंग. मा नाग्या तर म्हणला मा कशी चांदी शिवाजी अशी करत होती. मा मा हवे तो भाऊ मा ऍक्टिंग आहे. हवेत बोलत होते हवेत. मा
आणि ना रडती आता मेकअप उतरतो इकडनं असा नको घेऊ बाबा. फुल मार्केट आहे इथं मित्रांनो, फुल मार्केट. स्वस्तात फुलं आहेत. बोलर झाले पायावर टाकले रे बटन दाबलं दाबले की चेमले इथं काय दाबतंय काय बाबे गरम होतं इथं नाही काय बाबे. कंट्रोल उदय. आणि झाडपर गेलेला लागेल. ये बच्चा किसका खो गया? कशी झाली ट्रिप आपली? कसं वाटतंय? कशी झाली बाई ट्रिप? एकदम मस्त. कशी झाली ट्रिप? एकदम न विसरणारी. ए कशी झाली नागेश ट्रिप? ट्रिप ना खूपच मस्त. कशी झाली? जबरदस्त. केतन कशी? बॅगा उचलून जीव गेला पण. नको बोलू. कशी झाली माने ट्रिप? कशी झाली? अजून कोण राहिले रे? अक्षय, निलेश आणि समीर तिकीट काढतात. त्यांना नंतरच विचारू, कमेंटमध्ये विचारू त्यांना. मित्रांनो फायनली आम्ही पुण्यात पोचलो आहे. आमचा प्रवास खूप छान झाला आणि आम्ही खूप मजाक मस्ती केली. 4 दिवस कसे गेले कळलेच नाही आम्हाला. आणि मेन म्हणजे तुमचंही धन्यवाद. खूप आभारी आहोत आम्ही. तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, आम्हाला प्रतिसाद देता. आणि हा जो ब्लॉग सोडू हा जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.